104 आहे. 104 रुपये. एकशे 50. 150चं बास ना. तर आता पेट्रोल टाकलेलं आहे आम्ही 150 रुपयाचं. पहिलं थोडं शिल्लक होतं आणि आता याना केवजला जाणार आहे. भरपूर लेट झाला आहे पण काय माहीत आता पोचतोय किती वाजता काय. पेट्रोल पंप असला पुरे विचार कर. मयूर आम्ही 100च टाकणार तो पण मुलीला बघून 150चं टाकला आम्ही. 150चं टाकलं बाय. थोडासा रुबाब झाडला 150चा. सातारा जिल्हा ABPM है. बहुत बड़े गांव का ABPM है. यहाँ पे पोस्ट ऑफिस दिखा था. आप अकेले हैं इधर? नहीं. 2 पोस्टमैन और आप BPM है. पोस्टमैन दूसरा है यहाँ पे. वो वाला BPM कसला आहे क्रिकेटला आणि आपण लागा बाग हे करत का. इकडचा BPM बघितला ना कसा आहे आणि आपण लागा बाग जीन्स पॅन्ट अँड राईट. तर आता पोस्ट ऑफिसमध्ये IPBचे पैसे काढायचे होते पण काय आज व्यवहार बंद आहे त्यामुळे जमलं नाही. कॅश नाही आमच्याकडं. तर आता बघू पुढं आता मार्गक्रमण करतो आम्ही गाडी बघून. कोर्मापुरी. तर आत्ता आम्ही थांबलो इथं. याना केव्ज आता इथनं 12 किलोमीटर राहिले. रायडर गाडीत दमवून गाडी चालून दमवल्यामुळं पाण्यासाठी ब्रेक घेतलाय. कसा आहे रस्ता? हाय बरं आहे. आणि बघा हे पूर्ण जंगल आहे. जवळपास 40 किलोमीटर झालं आम्ही येतोय पण पूर्ण जंगलच आहे. कुठं गाव एखादं दुसरं दिसतंय 5, 10, 100 मीटरपर्यंत. परत जंगलच चालू होते. आता बीच जंगलमध्ये थांबलोय आम्ही. जंगली प्राणी नसत नाहीत म्हणून बरं आहे. पोस्ट ऑफिस थांब ना. बंद आहे. किती वाजले ते बघ रे. 1 मिनिट थांब. पोस्ट ऑफिस टुमारो एक्झॅक्ट 2:04 झाले. 2:04ला बंद केले. तुझ्याकडे दिसतंय पोरग. चला RPL ऐकायला काय बहार यानं 1लाच बंद केलंय बरं का. मायरा तुझ्याकडे आहे पोस्ट. आपल्याला लवकर प्रवास केला पाहिजे मयूर. तिन्ही सांजेच्या आत घरी गेलं पाहिजे आपल्याला. तिन्ही सांजेच्या आत झाल्या तिन्ही सांजा. हे कर्नाटका गव्हर्नमेंटची ब्युटी बघा तुम्ही. वाटेच्या मध्ये झाड आहेत पण एकही झाड कटिंग केलेलं नाहीये. म्हणजे एवढं फॉरेस्ट एवढ्या अशा प्रकारे त्यांनी सेव्ह केलेलं आहे. खरं कर्नाटका गव्हर्नमेंटला मानलं पाहिजे की एवढ्या चांगल्या पद्धतीत त्यांनी वाटेच्या मध्ये झाडं असून त्यांनी कट केलेली नाहीत. म्हणजे कडेची तर राहू द्यात, वाटेच्या मध्ये झाड आहे तिथं. खरंच कर्नाटका गव्हर्नमेंट चांगलं हे करतं आहे. सेव्ह ट्री सेव्ह अर्थ. तर हा एंट्रन्स आहे. जाऊ दे पुढे पाहू शकता. आहेत की इथं गाड्या. आम्हाला वाटतं होतं कोणच नसेल इथं पण इथं तर दिसतात बरेचसे लोक. हा बंद आहे. बंद आहे. किती बंद असते? 5:30 पर्यंत चालू असतं बाळा. पुढे
तर आत्ता तिकीट घेतलेलं आहे मी, 20 रुपये तिकीट आहे. आणि आता याना केव्ज आम्हाला वाटलं लगेच आहे, पण इथनं पण चालायला लागते भरपूर. हाऊ मच लॉंग विचार, हाऊ मच लॉंग याना केव्ज डिस्टेंस कितना है यहाँ से? हाफ किलोमीटर 10 मिनिट. तर 10 मिनिटाचा काय म्हणायचं याला, 10 मिनिटाचा ट्रेक. हां, जंगल ट्रेकच आहे म्हणा थोडक्यात. आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी प्रवास, कारण थोडंफार गरम अजिबात झालं, कारण ऊनच पोचना झालं आमच्यापर्यंत. एवढं जंगल आहे, घनदाट जंगल. घनदाट जंगल आहे बघा. असे बाकडे ठेवलेत बसायला. बसण्यासाठी पण बाकडे वगैरे आहे तिथं. तर 10 मिनिटाचा ट्रेक आहे, पण तेवढ्यासाठी सुद्धा कंटाळणाऱ्या लोकांना बसायला इथे ठेवलेलं आहे. तर आम्ही पण जरा बसणार आहे इथे. तर आत्ताचा प्रवास हा आमचा, आम्ही जो रोड निवडला होता तो रोड जंगलातनं निवडला होता. दुसरा एक रोड आहे, 2 रोड आहेत यानाला येण्यासाठी. तर हा 41 किलोमीटरचा रोड होता. तर आता 5 मिनिटावर राहिलेला आहे याना केव्ज. आणि इकडून असा बघा समोरनं दिसते, लोक येतीलच आता. ऑफ सीझन असल्यामुळं आता काय, ऑफ सीझन असल्यामुळं गर्दी एवढी नाही, नाहीतर इथं भरपूर गर्दी राहते. पुढनं काढ. तर याना केव्ज प्रवास कंटिन्यू. आता काय काय म्हणलास? काय काय नाही. मयूर म्हणला जत्रा भरलेली आहे आता इथे. मसवडीत कुठली कुठली औंधाची औंधाची जत्रा भरलेली आहे. आणि जत्रेत बघू शकता लहान मोठी सगळीच बारकी झालेली आहे. बघ ना, थांब थांब थांब. आता बघा, बघितलं का, हे आहे ते याना केव्ज. पूर्ण जंगलामध्ये जवळपास 40-50 किलोमीटर जंगल आहे. आणि ह्या जंगलात हे रॉक फॉर्मेशन. चले बाबा, मला भीती वाटते, काहीतरी घेईल मायरा ते उचलून. अवघा आलंच बाबा. हे बघा केव्ज. याना केव्जची एक स्टोरी आहे मस्त. ही स्टोरी आता तुम्हाला मयूर सांगणार आहे स्टोरी. हे बघा, बकासूर नावाचा राक्षस होता. बकासूर नाही रे, सॉरी सॉरी सॉरी, भस्मासूर नावाचा राक्षस होता. आणि त्याला शंकरानं वरदान दिलं होतं. माझी स्टोरी अर्धी राहिली की, परत सांगतो. तर ती राहिलेली स्टोरी परत सांगेन. मयूरच्या पायाला क्रॅम्प आलाय.
डोंट मेक नॉईज.